हाय फ्रेंड्स, कसे आहेत? मजेत ना? सर्व मजेतच पाहिजे आपल्याला. चला, आज आम्ही निघलोय. उडपीला कॉम्पिटिशन आहे. ते फिशिंग टुर्नामेंट आहे, तिकडे चाललोय. तर आज आता आम्ही जवळजवळ गोवाच्या आसपास आहे. निघालोय कधीच. कालच निघालो आम्ही. एक ठिकाणी रत्नागिरीला गेलो होतो, अमोलगडला. तिथे फिशिंग केली, नाईटला गेले, कॅम्पिंग वगैरे तिकडेच गेले. आता निघलोय उडपीला. तर आमच्या सोडला आमची टीम आहे. पाठीमागा अजून एक आहे, त्याच्यानंतर हा रिते आहे. एक आमचा गडी झोपलेला आहे, पाठीमागा सामान आहे. तर कॉम्पिटिशन आहे, टफच आहे, कारण जवळजवळ 80 जणांची टीम आहे. आणि ती कॉम्पिटिशन अशी आहे की त्याच्यामध्ये एकामध्ये एक टीम मध्ये 3 मेंबर आहेत. 3 मेंबर मध्ये जे काही पूर्ण दिवसात सापडेल, म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवढे मासे होतील त्यांचं एकत्र वजन करून मग तो विनर ठरला जाईल. ट्रॉफी वगैरे चांगल्या आहेत त्यांच्या, बघितल्या सगळ्या. म्हणजे ओव्हरऑल, आणि मागच्या वर्षी त्यांची कॉम्पिटिशन चांगली झाली होती. अ, जे कॉम्पिटिशन ठेवतात त्यांना बोलण्याचा माझा एकच उद्देश आहे की जर तुमची एखादी टुर्नामेंट तुमची जर सक्सेस होते आणि मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचे अँगलर तुमच्याकडे वाढतात, तर याच्यावर तुमचा रिझल्ट समजतो का तुमचं याच्यामध्ये किती, म्हणजे प्रामाणिकपणा आणि तुमचं आयोजन किती चांगलं असेल. मागच्या वर्षी इथे जवळजवळ फक्त 60 ते 70 अँगलर होत, म्हणजे त्या टीम होत्या. आणि या वर्षी जवळजवळ 80 क्रॉस होऊन गेल्यात. मग याच्यावरून आपल्याला समजतो की त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं म्हणजे सर्व ओव्हरऑल चांगलं असतं, म्हणून टीम वाढतात. ते माझं बोलण्याचा उद्देश आहे. बाकी जे अँगलर आहेत, सॉरी, जे चॅम्पियनशिप ठेवणार आहेत त्यांना माझं का तुम्ही असं काही ते ठेवा का जिथे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जे अँगलर्स आहेत ते वाढले पाहिजे. बस एवढं बोलायचं. आता बघूया, आता चाललोय पहिला गोव्याला, कारण तिथं, आणि ते चॅम्पियनशिप मध्ये का दुसरे एक असे आहे का तुम्ही ऑल लूर वापरू शकता. बेट फिशिंग बोला, लाईव्ह बोला, स्पिनिंग बोला, जे काय आहे तुमचं जे आहे ते करा तुम्ही. तर आता गोव्याला जातोय. पहिला गोव्याला वरनं हे घेतोय, बेट फिशिंग वगैरे घ्यायचे आहे. तर तिकडनं आम्ही डायरेक्ट आजच्या दिवसामध्ये आम्ही रात्री पोहोचतो तिकडे. सकाळी कॉम्पिटिशन चालू होईल. जे काय असेल तुम्हाला ट्रॉफी वगैरे तुम्हाला दाखवतो. आणि खरोखर मी ज्या ट्रॉफ्या बघितल्या इथे, तर एकदम म्हणजे थोड्या हटके आहेत ना, एकदम मोठ्या ट्रॉफी आहेत. असा जो जातो, जो विनिंगवाला आहे का त्याच्या हातात ती शोभेल असं वाटतंय. तर बाकी ठिकाणी देतात छोट्या छोट्या ट्रॉफ्या वगैरे असं. ते इकडे तुम्ही पैसे कमी ठेवा, पैशाला महत्व नाही, पण त्या ट्रॉफीला महत्व असतो. ती ट्रॉफी जरा मोठी ठेवा. बाकीचं टॅकल वगैरे ते देतातच समजावा. एवढंच बोलण्याचं उद्दिष्ट आहे. चला आपण बघूया, सकाळी आपण भेटूया. मित्रांनो, आज तर आपण पोहोचलेलो आहे उडपीला. उद्या कॉम्पिटिशन आहे, पण आपण आलोय आपण बेट घ्यायला. पण बेट घ्यायची प्रॉब्लेम असा झाला इकडे का, हा आहे उडपीचा फिश मार्केट. फिश मार्केटमध्ये एवढा बिग फिश मार्केट आहे ना, तर तुम्ही पाहू शकता. जवळजवळ अर्धा किलोमीटर फिश मार्केट आहे. त्यात एवढ्या बोटी आल्या, सगळ्या बोटी आल्या. पण प्रॉब्लेम इथे झालेला आहे की इथं बेट आपल्याला तसं देणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही कोणतरी ऑनर बघा, ऑनर कडून आपल्याला ते दिले जाईल. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल का, बांगडा आलाय, पूर्ण बोट भरून बांगडा आलाय. असं नाही का 1-2 पीस आहे, पूर्ण बोट भरून बांगडा आलाय. काय आता कसं काय होतं बघूया. आता 2 जण तर लागल्यात मागे कोणतरी ऑनर शोधायला. तर ऑनर टाली इथं होणार नाही असं आहे. किती काय केलं तर ऑनर टाली इथं तुम्हाला फिश दिली जात नाही. बघूया आता काय होते. पूर्ण बघा, ते हा ट्रक भरवला ना, हा पूर्ण बांगड्याने भरलेला आहे. तो बांगडा आहे तो ना, पण साईज स्मॉल आहे, एवढी असेल स्मॉल. पण पूर्ण पूर्ण बांगडाच आहे. पूर्ण मार्केटमध्ये बांगडा आहे. दुसरं काही दिसतच नाही. तारली बोला, पापलेट आणि प्रॉन्स, म्हणजे जी आपण म्हणतो कोलंबी मोठी होती, ती फक्त एक 2-3 पाण्याची बस. मित्रांनो, आमचा आता जुगाड तर आम्ही झालेला आहे. जुगाड दाखवू काय झालेला आहे. हा जुगाड असा आला की इथं बोटी आल्या होत्या, बरोबर. तर त्या बोटीतून जेव्हा ट्रान्सफर करतात याच्यात मध्ये
लॉरीमध्ये देवीला आमचा दादा आम्ही सगळ्या मिळून उचलून आणलं नद्यामध्ये. तसं गेलं तर ते काय तुम्हाला बोलतो एवढं नाही तुम्हाला भेटणार, ऑन अटाला भेटणार नाही, पण त्यांची कॉस्ट पण जास्त आहे असं तसं सांगितलं आहे. बरं ठीक आहे चालेल, तर मग आम्ही तसं घेतले तर आता निघलो आता. बघू आता सकाळी. मित्रांनो आपण ज्यासाठी आलो गेट तर समोर दिसतोय, इथे ती चॅम्पियनशिप होणार आहे. ऑर्गनाइज तर हा बरोबर हा गेट उडपे अँगलरचा हा गेट आहे. साईडला राहूया गाडी, काय होतंय आता. फायनली आपण या स्पॉटला पोहोचलेला आहे. उडपीचे उडपे अँगलर वाल्यांचं काही ऑर्गनाइज चालू आहे ते आपल्याचं. आता टायमिंग बरोबर 5:45 कधी भेटलो काय मित्रांनो. आता या इथं लाईन लावायचं आहे, त्याला लाईनला राहून आपल्याला टोकन दिलं, हातला बँड लावते. ತಂಡದ 3 ಜನರು ಕೂಡ ಬರಬೇಕು ರಿಸೆಪ್ಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ದಯವಿಟ್ಟು ತಂಡದ 3 ಜನರು ಕೂಡ ಬರಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು 3 ಜನರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಬರುವಾಗ. ते काही समजत नाही, मग त्यासाठी मग एक दुसरं एक चंद्रा म्हणून आहेत, त्यांनी चांगली हेल्प केली. कसं करायचं कसं नाही करायचं ते आपलं सांगतात. बघू आता पुढे कसं काय ते. पहिला तिथं आपली आणि बेल्ट दिला, बेल्ट बेल्ट नंबर आहे आमचा 41. आपला टी शर्ट घालतो आपल्याला घालतो त्यांचं पण हे होईल तिकडं, कारण तिथं ऑल टीम एक ना तिथं उभ्या करून मग काय करतील. हे टुर्नामेंटचे पारदर्शक आहे आणि हा टुर्नामेंटचा सेटअप पूर्ण. हे जे 3 टेंट दिसतात ना, याच्यात प्रत्येकाने आपलं स्पॉन्सरशिप दिलंय ना, त्यांचं हे पण आहे, ऍड पण करायचं त्यांना. म्हणजे लोक जे ब्रदर्स आहेत त्यांच्याकडनं दिलं टी शर्ट वगैरे नाही, म्हणजे ते लाईन चालणार. आता आपण पांढरा लावलाय, बातल कोल्ड्रिंक सब कुछ. फक्त आता काय होतं मित्रांनो, आता जवळजवळ दुपारचे 2 वाजल्यात आणि त्याच्याच फक्त 4 का 5 झाले छोट्या मोठ्या बघून. त्यातला एक पाकट लागलेला आहे, एक ताम लागलेली आहे. जो पाकट लागला तो 12 केजीचे काय तुम्ही सांगतात, अजून तर आम्ही प्रत्यक्ष नाही बघितलं. आता जाऊ द्या असं ताम काय 2 किलोचे आहे. तर इथे ही रॉक मध्ये आहे फिशिंग आणि प्लस फिश, म्हणजे या असं आहेत ते 36 असे ते खडक आहेत, ते 36 आहेत. 36 म्हणजे प्रत्येक क्रॉपवरती 3 नवशास तिथे करू शकतो. काय माहिती माझा आवाज येतो का नाही येतो काय समजतो मला, लाटांचा आवाज खूप येतो. तर बघूया जरा, नाही आवाज आला तर मग काहीतरी सोडून मग ते आवाज डब करायला लागेल. ठीक आहे, अजून आतापर्यंत एवढंच कॅसेस झाले, कारण माहिती नाही काय इथं प्रॉब्लेम काय झालाय, कारण कोणालाच लागत नाही मच्छी. बघू आता जर लागली तर तुम्हाला दाखवतो, आणि जे तो पाकड आहे तो लागले तो दाखवतो तुम्हाला. सकाळपासून काय म्हणजे असं झालंय का मच्छी दुर्मिळची झाली ती सकाळपासून बघाय. काय बोलाल नशिबाची वस्तू आहे बोलतो. काय जर 250 अँगलर ना, 250 अँगलर मध्ये जर 3 मासे लागतात बिग साईजचे, बाकी काय बोलायचं म्हणजे काय समजत पण नाही. म्हणजे कसं काय एवढं कसं काय ते खराब दिवस आहेत ते. 1000 किलोमीटर आलो होतो. चला ठीक आहे, एक मनाची शांती म्हणून किंवा एक टेन्शन कमी असतं कमी होते त्यासाठी आलं होतं, बाकी काय नाही. जो ऑलमोस्ट समाप्त झालेले आहे. फक्त 3 कॅच झाले, 3 विन होतील. एक पाकट लागलाय तो आहे 12 किलोचा. एक ताम लागली ती
1.5 किलोची काहीतरी आहे ना. एक बारामुंडी चितारी कानई ती लागली 400 किलोची ना. बस 3 वस्तू पूर्ण याच्यामध्ये 36 रॉक मध्ये 3 टीम म्हणजे 9 जण एकावरती. जवळजवळ 100च्या वरती टीम होते. 250-300 पण मित्रांनो शेवटला ड्रोनचे शॉट एकदम असे जबरदस्त आहेत. तुम्ही सांगाल का काही शॉट घेतात म्हणून, नक्की पहा. तर भेटूया आता नेक्स्ट टुर्नामेंट कुठे आहे बघू. नाही तर मग आपलं कंटिन्यू आहे तेच आहे, बारामुंडी पकडो व्हिडिओ टाकलो. आणि सर्वांचे मनपूर्वक आभार राहिले करायचे का. जवळजवळ माझे 1500चे 1500 क्रॉस सबस्क्राईब झालं. त्यांचे मनापासून आभार. जे लाईक करतात त्यांचे पण आभार, शेअर करतात त्यांचे सुद्धा आमचे मनापासून आभार. तर तुमचं असंच प्रेम राहू दे भावांनो आणि बहिणींनो, असंच प्रेम राहू दे. सगळ्यांना माझ्या कडून खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो जे फिशिंगचं झालं ते असं झालं का त्याच्यात 3 टीमलाच फक्त मासे लागले. तर ते मासे म्हणजे जम्बो साईजचे लागले. पाखड झाले आणि 2 जिताड्या होत्या, एक ताम होती, बाकी एक जिटी पण होती. तर तो सीन असा झाला की त्या एकाच रॉकवरती ते सगळं काय झालं. म्हणजे 36 रॉक मधून एका रॉकवरतीच ते फिशिंग एवढी झाली. एवढी ती म्हणजे पॉवरफुल फिशिंग झाली त्यांची का जबरदस्त. खरोखर त्यांना एक चांगले कॅचेस लागले. असा खूप भारी झाले. कॉम्पिटिशन पण चांगली झालं आणि आयोजन पण चांगलं होतं त्यांचं. थोडं लेट चालू झालं एवढंच. ते लेट म्हणजे भरपूर लेट झालं. जवळजवळ एक 7 वाजता चालू होतं ते 9 वाजता चालू होतं. पण याच्या पिरियडमध्ये नुकसान काय होतं अँगलर लोकांचं का सकाळची फिशिंगमध्ये कुठे पण जा तुम्ही, सकाळी जर फिशिंग करत असाल तुम्ही ना तर सकाळी फिशिंगचं जे अटॅक करायचा जे वेळ आहे ना तो सकाळचाच आहे बघितला तर. आणि जेव्हा ज्या टुर्नामेंट असतात अशा तर त्या टुर्नामेंटला पण खरोखर ते गरजेचं आहे का तुम्ही वेळेवरती चालू करायला पाहिजे. ह्या लोकांचं त्या मॅनेजमेंट बाबतीत तो थोडंसं ते एक म्हणजे कमकुवतपणा वाटला का ते बरोबर नाही केलं ते. कारण ॲटलिस्ट आपण समजू 10-15 मिनिटं लेट किंवा अर्धा तास तर ठीक आहे बाबा, ठीक आहे. पण 2 तास 7च्या वरती 9 वाजता चालू झालं आणि 2 तासामध्ये केवढी फिशिंग झाली असते विचार करा तुम्ही. असा कॅचअप चांगले आले असते, असं बाकी काय नाही. काही का असे अँगलर होते का त्यांना डायरेक्ट झिरो म्हणजे काहीच लागलेलं नाही. जे आम्हाला थोडंफार लागलं तरी तुम्हाला दाखवलं ते, मग बाकीच्यांतर काहीच नाही. म्हणजे झिरो ते म्हणजे एकदम म्हणजे हे होऊन गेले का ते तेच बोलते प्रत्येकाला तोडून देत होतं का इतना लेट हुआ, जरूर नाही था सब कुछ, क्योंकि पहिले आपको हे करा तर बाद में हे करा, असं तसं बरंच काय बी त्यांचं बोलणं चालू होतं असं. आणि प्रॉब्लेम मला हा झाला होता की त्यांची ती कन्नड लँग्वेज ती काय आपल्याला काय समजत नाही काय बोलतात ते. मग ते आपल्याला एकच उपाय चॅट जीपीटी, त्याच्यावरती ते करून मग ते करायला लागायचं. एक चंद्रा म्हणून होता तिथे, चांगला त्यांनी कॉपरेट केला. त्याच्या थ्रू आपण एंट्री केली होती. काय व्यवस्थित झालं, टुर्नामेंट चांगली झाली. व्हिडिओला आवडली तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि बाकीचे सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.